चल घरी जा आधी, थंडी पडली आता जा. अक्की जरा वेळ खेळतो मग जातो. अप्पू आधी घरात जा तू. अक्की जा आधी. जातो. जगन्नाथजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करत गेलो, पण त्याही वेळेला आमच्या हे मनाला पटत नव्हतं. पण आम्हाला माहित होतं की सावली ती गुणी मुलगी शोधूनही सापडणार नाही. अजून थंडी वाजते सारंग सरांना. सावली आणि तिच्या घरचे खरंच इतके चांगले आहेत. काहीतरी करायला हवं सारंग सरांसाठी. सावलीला समजणं किती सोपं आहे, किती काळजी घेणार अजूनही. न बोलता हिला कळतं का? सावली सावली सावली. मी पाहिलं टडडन टडडन. कशी वाटली रूम? काय एवढ्या मेहनतीने मी ही रूम सजवली, तयार केली तुमच्यासाठी, आणि तुम्ही काही बोललातच नाहीत ना. म्हणलं स्वतःच जाऊन विचारावं की बा कशी वाटली रूम तुम्हाला. हा सांगा ना कशी वाटली रूम. म्हणजे तुम्हाला काही रेटिंग बिटिंग द्यायचं असेल तर द्या. बिंदास काय द्याल बरं?
3 स्टार 4 स्टार 5 स्टार हा 5 स्टार म्हटलं कसं आहे आवडली रूम काही गिफ्ट बिफ्ट द्यायचे ग अगं सोन्याचा हांडा पण देतील त्यांच्या मनात आल्यावर आपल्याला नको एवढं काही तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला रूम आवडली की नाही छान आहे. चांगली चांगली सावळे कळते का तुला धूपम कॉस्मेटिकच्या मालकानं मी केलेल्या कामाला दाद दिली तुम्हाला सांगते ही बेडशीट आहे ना हे बेडशीट मी ऑनलाईन मागवलं आणि हे मी रुखवतात आणलं होतं आमच्या घरी पाहुणे ज्या खोलीत थांबतील की नाही त्या खोलीत आम्ही लटकवून देतो तो बघा इविलाय हा तुमच्यावर बारीक नजर चांगली नजर ठेवावी म्हणून ठेवलाय आणि ह्या सगळे विषय आहेत ना त्या शेजारच्या नाक्यावर एक दुकानी नाही का एवढी मचमच करावी लागली त्याच्याजवळ सांगते एवढी घासाघीस करावी लागली तरी मी 50 रुपयेच कमी केले पण घेऊन आले म्हणलं पैसे नंतर देऊ त्याला काय एवढं आणि हे नाही म्हणजे मी आवरलेल्या रूम मध्ये ही एक्स्ट्रा छान तुम्ही काय करतायत नाही म्हणजे मी तर नव्हती ठेवली इथं ते गावाकडे जास्त थंडी असते ना तर मीच तिला म्हणालो की एक्स्ट्राची पांघरुणं वगैरे ठेव. मला वाटलं तुम्ही दोघं वेगवेगळे झोपता की काय म्हणजे तुम्ही वर पलंगावर ही खाली झोपतीस तू काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला मस्करी केली मी कशी तोंड पडली तुम्हा दोघांची हा कसे तुमचं लग्न एकदम फिल्मी स्टाईलने लागलं ना हिरो वर हिरोईन खाली काय सारंगराव ऍक्टिंगचा जरा किडा आहे मला ओव्हर ऍक्टिंग वाटते की काय तुम्हाला